गुंडाविरोधी पथकाने एक देशी बनावटीचे पिस्टल व 2 जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या इसमास केले जेरबंद। दिनांक 1 मार्च 2025 रोजी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगडे, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, अशोक आघाव असे नाशिक रोड व उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करून टवाळखोरांवर कारवाई करीत असताना पोलीस अंमलदार गणेश भागवत यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सुंदरनगर देवळाली गाव नाशिक येथे आरोपी स्वतःजवळ बंदूक कमरेला लावून फिरत आहे। सुंदरनगर देवळाली गाव नाशिक या परिसरात गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावला असता आरोपी जय उर्फ मारी वाल्मिक घोरपडे वय 21 वर्ष यास पोलिसांची चाहूल लागताच तो सुंदरनगर कडून रोकडोबावाडीकडे पळत सुटला असता पथकाने त्यास पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक देशी कट्टा, अग्निशस्त्रे व 2 जिवंत काडतुसे असा एकूण 32,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। सदरचा एक देशी कट्टा, अग्निशस्त्रे व 2 काडतुसे हस्तगत करण्यात आले असून सदर इसमावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे व माननीय पोलीस आयुक्त सो यांचे विनापरवाना अग्निशस्त्र बाळगण्याचे मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याचे ताब्यात देऊन गुन्हा नोंद केला आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।